नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात कडक उन्हासोबत आता अवकाळी पावसाचा ताप. 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता. हिंगोलीच्या दाताडा बुद्रुकमध्ये शॉर्ट सर्किटनं गोठ्याला भीषणा. शेतकऱ्यांचं 2 लाखांचं नुकसान. तात्काळ मदतीची मागणी. धाराशिवमध्ये बेकायदा तलवार बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा. येरमाळा पोलिसांची कारवाई. यवतमाळच्या गोदाम फैल परिसरात आगीचं तांडव. घरासह कापूस पिंजणालय जळून खाक. पाण्याचा मारा केल्यानंतर 4 तासानंतर आग आटोक्यात. जालना जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री विरोधात पोलिसांची कारवाई. सतीश उर्फ लाला जयस्वाल याच्यावर मिनी मोका अंतर्गत कारवाई. सापळा रचून सुमारे 31,60,000चा गुटखा जप्त. परभणीत शेतकऱ्यासमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर. ज्वारीच्या कडब्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने पशुपालक शेतकरी आर्थिक संकटात. नाशिकच्या कळवण तालुक्यात सप्तशृंगीगड येथे तरुणाची आत्महत्या. परिसरात हळहळ. टोकाच्या निर्णयामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट. भंडाऱ्यात IPL क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांचा छापा. 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. जालन्यात प्रशासनानं आतापर्यंत 305 बालविवाह रोखले. बालविवाह केल्यास संबंधितांवर होणार गुन्हे दाखल. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर. परभणी जिंतूर जवळ भीषण तिहेरी अपघात. 2 जण जखमी. औंढा नागनाथ रोडवर पुपळा गावाजवळ घटना. वेगामुळे अपघात. वाहतूक काही काळ विस्कळीत. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.